नमस्कार शासन जी आहे युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे जुनी पेन्शन बाबत आली अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आठवण आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायचे बस त्याला आजच्या नवीन अपडेट सहित समजू त्याला सुरू करूया. जुनी पेन्शन योजना म्हणजे केवळ शेवटच्या मूळ वेतनात 50% रक्कम अधिक महागाई भत्ता असं नाही, तर जुनी पेन्शन योजनेमध्ये अनेक लाभदायक फायदे मिळतात. नेमके कोणकोणते फायदे मिळतात ते पुढीलप्रमाणे सविस्तरपणे जाणून घेऊया. जुनी पेन्शन योजनेमध्ये जसे की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो, त्याप्रमाणे पेन्शनमध्ये देखील वाढ करण्यात येते. जरी कर्मचारी 20 वर्ष जगले तरी मूळ पेन्शनच्या 4 पट वाढ होते. जसे जुनी पेन्शन योजनेमध्ये 40% पेन्शन विक्री देखील करता येते. तसेच जुनी पेन्शन योजनेमध्ये निवृत्त वेतन धारकांच्या 80 वर्षानंतर 15% पेन्शनमध्ये वाढ होते, तर 85 वर्षानंतर 20%, तर 90 वर्षानंतर 30%, तर 95 वर्षानंतर 40%, तर 100 वर्षानंतर 100% पेन्शनमध्ये वाढ होते. तसेच जुनी पेन्शन योजनेमध्ये वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहे. तसे यामध्ये कर्मचाऱ्यांना VRS सुविधा देखील मिळते. जुनी पेन्शन योजनेमध्ये अपंगत्व निवृत्तीवेतन व्यतिरिक्त एक विशेष तात्पुरती पेन्शन देखील तरतूद आहे, ज्यामध्ये काही काळ पेन्शन प्राप्तीनंतर परत नोकरीमध्ये पुन्हा सामील होण्याची तरतूद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखील विरोध करत असून जुनी पेन्शनच्या मागणीवर ठाम आहे. तसे आंध्र प्रदेश सरकारने लागू केलेल्या गॅरंटेड पेन्शन योजनेला तेथील कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा जुनी पेन्शन योजना आग्रही मागणी करीत आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.